मुंबईतला पवई तलाव भरून आता ओसंडून वाहू लागलाय। पहाटे 5:30 वाजण्याच्या सुमारास तलाव पूर्ण भरला। पवई तलावाची क्षमता ही 545 कोटी लिटर इतकी आहे। पवई तलावाचं पाणी फक्त औद्योगिक उपयोगासाठी वापरलं जातं आणि पवई तलाव सध्या ओव्हरफ्लो झालेला आहे। ही दृश्य समोर आलेली आहेत। 545 कोटी लिटर एवढी पवई तलावाची क्षमता आहे। आज सकाळी पहाटे पवई तलाव पूर्ण क्षमतेने भरला आणि त्यानंतर या परिसरात संततधार पाऊस झाल्याने आता पवई तलाव ओव्हरफ्लो झालाय। तर ज्या पावसाची मुंबईला प्रतीक्षा होती तसा पाऊस आता मुंबईमध्ये पडू लागलेला आहे। मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या धरण क्षेत्रातही दमदार पाऊस बरसतोय। त्यामुळे पाणी कपातीचं संकट आता टळेल अशी आशा व्यक्त केली जाते। तर ही दृश्य आहेत पवई तलावाची। पवई तलावाचं पाणी हे केवळ औद्योगिक कामांसाठी वापरलं जातं। प्रशांत बढे आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अपडेट देतील। प्रशांत, पवई तलाव ओव्हरफ्लो झालेला आहे। आपल्याला माहिती आहे की त्या आसपासच्या परिसरात बऱ्यापैकी वाहतूक असते। रस्त्यावरती पाणी आलंय का, काय चित्र पाहायला मिळतंय? प्रज्ञा, मी ज्या ठिकाणी उभा आहे तो हाच पवई तलाव आहे आणि आपण जर माझ्या थेट मागे दृश्य पाहिलं तर खरं तर हे विहंगम दृश्य आपल्याला पवई तलाव साधारणतः 545 कोटी लिटर इतकी पाणी धारण क्षमता असलेला हा तलाव आहे। आता जर आपण या ठिकाणी बघितलं तर हा संपूर्ण तलाव जो आहे तो या ठिकाणी ओसंडून वाहत आहे। खरं तर या ठिकाणी पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येत असतात। या पवई तलाव भरण्यासाठी या ठिकाणी लोक जे आहेत ते पावसाच्या आनंदासाठी येत असतात। या पाण्याचा उपयोग जो आहे तो आरेसारख्या किंवा इतर औद्योगिक कामांमध्ये होतो। खरं तर हे कृत्रिम तलाव आहे आणि त्यामुळे याचा पिण्याच्या पाण्यासाठी उपयोग होत नाही। मात्र मुंबई मधला पहिला तलाव जो आहे तो भरलेला आहे। इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो अगदी कालपासून या ठिकाणी कोसळतो आहे आणि त्याचा परिणाम बघितलं तर मुंबई मधलं हे पहिलं उपनगरातलं जे तलाव आहे ते ओसंडून वाहत आहे। आणि एकूणच आज आणि काल जो जोरदार पाऊस झालेला आहे, ठिकठिकाणी मुंबई उपनगरामध्ये सखल भागांमध्ये पाणी भरण्यास सुरुवात झालेली आहे। तरी जे चाकरमाने आहेत त्यांना त्रासाला सामोरं जावं लागतं आहे। मात्र तितक्याच एक दिलासादायक बातमी मिळावं लागेल की जी नाही, खरं ज्या पावसाची प्रतीक्षा होती तो पाऊस आता मुंबईमध्ये आपल्याला पाहायला मिळतो। आणि जसं प्रशांत तू सांगितलंस की मुंबई उपनगरातला पहिला तलाव हा ओव्हरफ्लो झालेला आहे। पवई तलाव ओव्हरफ्लो झालाय। धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.